चला आपण पाहतोय लाईव्ह सेटअप डन आहे. ओके, टॉस केला जातोय. आजच्या दिवसातील स्टेशन वाईजची पहिली मॅच दिवा आणि ठाणे, अर्थातच विकी पॅकर आणि सॅम फिटनेस. तर असंच चाहूस स्वागत आहे आपलं देखील. आपण देखील उपस्थित झालं तर व्यासपीठावर आपणास आमंत्रण असेल, आपण व्यासपीठावर यायचे. आज या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने बरेच मान्यवर मात्र आवर्जून उपस्थित होत आहेत, कारण अभिजित पवार मित्र परिवाराच्या माध्यमातून हे यंदाचं तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक क्रीडा स्पर्धा मात्र आपण मुंबईतील पाहत असतो, मुंबईच्या बाहेर पाहत असतो. त्यातीलच एक ही क्रीडा स्पर्धा नक्कीच या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातंय. एक वेगळं आयोजन कळवा पारसिक नगर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला लवकर स्टार्ट करायचे. ऑर्गनाइज कमिटीकडनं कॉल येतोय, प्लीज थोडंसं स्पीडअप करा. चला निर्णय झाला असेल तर थोडंसं घाई करा मित्रांनो, बराच वेळ होतोय. चला निर्णय कळवायचा आहे. संकेत, टॉस कोण जिंकले? विकी पॅकर. आपला निर्णय काय आहे? फिल्डिंग. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला काही क्षणातच स्टेशन वाईजचं क्रिकेट आपल्याला पाहता येणार आहे. म्हणजे मुंबईच्या बाहेरील ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा बाहेरील स्थानकातील असलेले खेळाडू, म्हणजे स्टेशन वाईज हे जे क्रिकेट आहे ना, ही संकल्पनाच खऱ्या अर्थाने खूप छान वाटते. कारण त्या स्टेशन वाईजच्या क्रिकेटच्या माध्यमातून त्या त्या स्थानकाची नावं देखील ज्वलंत राहतात आणि त्या त्या स्थानकामधून असलेले खेळाडू प्रत्येक वर्षाला नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, अनेक संघ पाहायला मिळतात. असं हे स्टेशन वाईजचं क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण विभागामध्ये आयोजित केलं जातं.
आज मात्र हे स्टेशन वाईडचे 8 संघ आपल्याला पारसिक नगर कळवा या विभागामध्ये अभिजित पवार मित्र परिवाराच्या आयोजनाच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळणार आहेत. पहिली मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला दिव्याचा असलेला संघ आणि एका बाजूला ठाण्याचा संघ. दिव्याचा संघ अर्थातच संकेत यांचा संघ आपण पाहतोय सॅम 11 आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर विकी पॅकर हा संघ ठाण्याचा संघ. असे दोन संघ मात्र या पहिल्या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांचे देखील 6 संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले. त्या 6 संघांमधून हिरकणी हा संघ एक जबरदस्त कामगिरी केली. त्या जबरदस्त कामगिरीमधून फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचला. पण त्या हिरकणी संघाला देखील कुठेतरी फाईट दिली होती, ती अर्थातच ललित चॅम्पियन संघाने. चला चालू करायची आहे मॅच. कॉल येतोय ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. प्लीज मॅच चालू करा. चला विकी पॅकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ऑर्गनाइज कमिटी पुन्हा एकदा आपल्याला सूचना देत आहेत. चला मॅच प्लीज चालू करायचंय. बराच वेळ होतोय आणि दोनही संघ एक एक आपला खेळाडू नक्की पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे एक एक खेळाडू आपला पाठवायचा आहे. चला बघा शेवटचा कॉल आहे. मॅच चालू करायची आहे. चला ठाणे संघ विकी पॅकर बघा ऑर्गनाइज कमिटीकडनं वारंवार सूचना येत आहेत. इथून पुढच्या मॅचला वेळ होतोय आणि इनिंगमध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. पुढच्या दोन संघांनी इनिंगसाठी रेडी राहायचं आहे. इनिंग नंतर रॉयल मराठा चेंबूर आणि जमा 11 डोंबिवली या दोनही संघांनी रेडी राहायचं आहे. इनिंगमध्ये आपण टॉस कंपल्सरी ठेवला आहे. ते पोटात दुखत आहे म्हणून ती मला ना हे करत आहे. करू दे तिला काही प्रॉब्लेम नाही. चला मॅच चालू करा.
अरे वा. चला मॅच चालू करायची आहे. चला मॅच ऑन होते. स्टेशन वाईजचं क्रिकेटकडे आपण वळतोय. तोंड संघ एका बाजूला दिव्याचा, एका बाजूला ठाण्याचा. सलामीची जोडी दाखल झाली आहे. अर्थातच सॅम 11 दिवा संघाचा. स्ट्राईकला असलेला गौतम, नॉन स्ट्राईकला असलेला विशाल. आपण पाहतोय संकेत यांच्या नेतृत्वातील असलेला हा गेल्या अनेक वर्षांचा संघ आज स्टेशन वाईजच्या माध्यमातून पुन्हा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इकडे मात्र टॅपने एकेरी धाव्याने होती सुरुवात. 3 दिवसांच्या कालावधीमधील आयोजित क्रीडा स्पर्धा अभिजित पवार मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा सन्माननीय अभिजित दादा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रीडा स्पर्धा मात्र आवर्जून आयोजित करतायत. एक बॉल आणि एका धावेने झाली आहे सुरुवात. हो, इथे मात्र पुन्हा एकदा एक शॉर्टवन टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन तिकडे एक रन डिक्लेअरचा मिळतोय. 2 बॉल आणि 2 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल जर आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 44,000 रुपये 444 आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 33,000 रुपये 33,333 आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 22,222 आकर्षक चषक. पुन्हा बॅकफुटला जाऊन तिकडे टॅप केलाय. एक रन मिळतोय. 1 to 4चा क्रिकेट ज्यावेळेस खेळताना त्या 1 to 4च्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आहे ना बरेच वेगवेगळे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतात. कारण एकेका रनासाठी एवढं कष्ट आहे ना, कमी जागेच्या मैदानामध्ये एक रन घेणं बरंच डिफिकल्ट असतं. अंडरआर्मचं क्रिकेट अंडरआर्मचं पर्व, पण त्यातच अंडरआर्मच्या क्रिकेटमधील 1 to 4 हा जो फॉर्मॅट आहे ना बराच डिफिकल्ट फॉर्मॅट आहे. तिकडे हिरकणी संघाचे देखील काही खेळाडू मॅचचा आनंद घेत आहेत. फायनलमध्ये जाऊन पोहोचलेत. नीलम आणि लावण्या, त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर रवी भंडारीजी आपलं देखील स्वागत आहे. ओहो, क्या बात आहे. चांगला पायातील बॉल तिकडे मात्र फ्लिक केलाय. सिंगल रन येतोय. 5 बॉल आणि 4 रन. पुन्हा एकदा टॅप खेळलेत. किती रन मात्र एकंदरीत तर एकच रन मिळतोय. ओव्हर समाप्ती झाली आणि 5 रन. स्वागत आहे वैभव विचार यांचं देखील. वैभव मात्र तिथून लांबून स्माइल देत आहेत. 1 ओव्हर आणि रन झालेत 5. निखिल पाटील येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. ठाणे परिसराचा खेळाडू, स्टेशन वाईजच्या माध्यमातून ठाणे परिसराला बिलॉंग करतो. आणि जर ओपन लॉटचं क्रिकेट ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अधिरा सत्यविनायक कामोटे हा एक मोठा संघ ज्याच्या माध्यमातून आपण त्याला मुंबईभर खेळताना पाहतो. म्हणजे स्टेशन वाईज व्यावसायिक असं बऱ्याच फॉर्मॅटमधील क्रिकेट मात्र अनेक खेळाडू आपण सातत्याने पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर निखिल. पहिलाच बॉल आणि तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. सिंगल रन येतोय.
दरम्यानचा बॉल आपण पहिला बाहेर काढला होता. बॉल वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळतोय. 3 दिवस आयोजित केली जाणारी क्रीडा स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील बराच प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. त्या प्रेक्षकांचे देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्वीप खेळले तिकडे मात्र अमर आहेत. अमरने काल एकंदरीत या मैदानाचा अभ्यासक्रम केलाय, त्यामुळे आज त्याच्यासाठी हा दिवस मॅच नवीन आहे, दिवस नवा नाहीये. कारण म्हणजे ही क्रीडा स्पर्धा नवीन आहे त्याच्यासाठी. पुन्हा एकदा स्वीप खेळलेत आणि सिंगल 1 रन मिळतोय. विशालच्या बॅटमधून हा एकेरी धाव पाहायला मिळतात. 3 बॉल आणि रन झालेत 8. विशाल देखील मुंबईतील बरेच क्रीडा स्पर्धा सातत्यपूर्वक खेळतो. व्यावसायिक क्रिकेट, स्टेशन वाईज क्रिकेट. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. सिंगल 1 रन मिळतोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. बॉल मिस झालाय, कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 5 बॉल आणि 9 रन शेवटचा बॉल असणार आहे. पुन्हा एक टॅप खेळलेत लेग साइडला. सिंगल 1 रन. 2 ओव्हर संपल्यात. 10 रन. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 10. सचिन आलाय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती सलामीची जोडी खेळपटलावरती स्थिर आहे. 2 ओव्हर दोघांनी एकेरी धावांची गणित पुढे घेऊन गेलेत. तसं पाहता 12 बॉल आणि 10 ही धावसंख्या आतापर्यंतची पाहायला मिळते. पण येणारे 12 बॉल या दोघांच्या मनातील काय विचार आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा एक सिंगलचा रन मिळतोय. गौतम एकंदरीत स्टेशन वाईजच्या क्रिकेटमध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्याचे 4 संघ आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एका बॅकफुटला जाऊन खेळले तिकडे गणेश आहेत आणि डिक्लरचा रन मिळणार आहे. 1 रन कसाही मिळाला असता पण डिक्लरचा रन मात्र कुठेतरी मिळतोय. इनिंग मध्ये टॉस कंपल्सरी असणारे रॉयल मराठा चेंबूर आणि जामा 11 डोंबिवली दोनही संघांच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. यावेळेला एक चांगला कव्हर केलेला बॉल पाहायला मिळाला सचिन यांचा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चान्स बनतोय काय, फेकी करतील काय. रन झालाय पूर्ण. 4 बॉल आणि 13 रन. यावेळेला पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. सिंगल रन पूर्ण होतोय. 1 टू गो. 14 रन झालेत. शेवटचा बॉल असेल. स्टेशन वाईजचं क्रिकेट एक छान संकल्पना अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्टेशन वाईजच्या क्रिकेटच्या माध्यमातून त्या असलेल्या स्टेशनची नावं देखील ज्वलंत पाहायला मिळतात. इथे मात्र टॅप खेळलेत. किती रन मात्र उलगडलेत. शेवटचा बॉल आणि एकंदरीत किती रन मिळत आहेत सर.
अजय अण्णा आणि नवनाथ स्वागत आहे आपलं देखील. आज आपण उपस्थित होत आहे क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने. रन मिळाले 2, 16 रन झालेत. 3 ओव्हर आणि 16 रन, म्हणजे तसं पाहता धावसंख्या समाधानकारक आहे. चला शेवटची ओव्हर थोडं स्पीडअप करा. गोलंदाज विचारात घेतलाय अमरला मात्र चान्स दिलाय. शेवटची ओव्हर असणार आहे. ओहो, यावेळेला पहिला बॉल मिस झालाय. बॅटरकडनं मिस झालाय, कीपरकडनं 1 रन मिळालाय. कीपर म्हणून बबडी, मुंबई ठाण्याचा हा खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील मुंबईचं बरंच क्रिकेट व्यावसायिक गटातून आता मात्र स्थानिक क्रिकेट आणि स्टेशन वाईजचं क्रिकेट या परिसरातील खेळतात. 1 रन आलाय. आणि बोल्ड आउट झालाय. पहिला झटका, पहिला विकेट. विशाल माघारी जातील. पहिला विकेट बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर मात्र पाहायला मिळाला, परंतु असलेली कामगिरी गोलंदाजीची पाहता कोणत्याही मोठ्या स्ट्रोकला आत्तापर्यंत हात घालू दिला नाहीये. एकेरी धाव आली आहे, पण मोठे स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. शेवटचे काही बॉल मात्र या षटकातील 4 बॉल उर्वरित बाकी राहिलेत. गोलंदाज पुनश्च एकदा समोर जातोय अमर. स्ट्राईकला असलेला न्यू बॅटर प्रज्योत. पहिलाच बॉल टॅप केलाय, लॉंग ऑफला बॉल पाठवलाय आणि चान्स पडलाय. रन आउट झालाय. पहिला विकेट आणि त्याच्या मागोमाग लगेचच मिळालेली दुसरी रनआउटची विकेट. पहिला विकेट किती महत्त्वाचा असतो, म्हणजे बराच वेळ गोलंदाज प्रयत्न करत होते एका विकेटसाठी. तो पहिला विकेट येत नव्हता, परंतु एक विकेट आला आणि त्यानंतर लगेचच दुसरा रनआउट देखील मिळाला. न्यू बॅटर संकेत येत आहेत. शेवटचे उरलेले केवळ 3 बॉल. 3 बॉल, धावसंख्या झाली आहे 17. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा टॅप केलाय गौतम यांनी. 1 रन येतोय. लास्ट 2 बॉल. ओहो, यावेळेला वाईट बॉल जज केलाय. एक्स्ट्रा असेल. 4 बॉल 19. शेवटचे अजून 2 बॉल. तिथे मात्र पुन्हा एक ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळतोय. शेवटचा बॉल या इनिंगचा. पुन्हा चुकी केली आहे अमर यांनी. धावांची असलेली प्रगती थांबली होती, परंतु धावांना कुठेतरी एक्स्ट्रा धावांमधून वाटचाल होताना पाहायला मिळाली आहे. 5 बॉल 21. 1 रन आला तरी खूप इम्पॉर्टंट आहे तो 1 रन देखील. आणि बोल्ड आउट झाले. दांडी गोल होतीये. 1 रन खूप महत्वाचा होता. 22चा टार्गेट आहे. 24-22 ही मॅच तसं पाहता फाईट असणार आहे. चला टॉससाठी या. रॉयल मराठा चेंबूर, जामा 11 डोंबिवली. कॅप्टन टॉससाठी यायचे. अजित कोण आहे कॅप्टन? चला टॉससाठी या पटकन. जामा 11 डोंबिवली. असंच सरांना विनंती असेल आपण टॉस करायचंय, ग्राउंडवर यायचंय. चला जामा 11 डोंबिवली संघ कॅप्टन उपस्थित राहा. जामा 11 डोंबिवली संघ लवकर उपस्थित राहायचे, कारण रॉयल मराठा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत.
वैभव विचारी स्वागत आहे आपलं देखील. प्रसिद्ध उद्योगपती म्हणून देखील आपली ओळख आहे. टॉस होतोय. नेक्स्ट मॅच. एका बाजूला डोंबिवली, एका बाजूला चेंबूर. हे दोन संघ अर्थातच रॉयल मराठा चेंबूर आणि जामा 11 डोंबिवली या टीमचा टॉस केला जातोय. आपण कॅमेराकडे पाहू शकतो. तर अर्थातच नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस केला जातोय. आपण पाहतोय अभिजित पवार मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित अंडरआर्म बॉक्स क्रीडा स्पर्धा कळवा पारसिक नगर परिसरामधील हे क्रीडा स्पर्धेचं आयोजन 3 दिवसाचा दिनक्रम असलेली ही क्रीडा स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आज उपस्थित सर्व प्रेक्षकांचं तर स्वागत आहे. त्याचबरोबर ज्यांना मात्र इथे ग्राउंडवरती येऊन मॅच पाहता येत नाहीये त्यांनी घर बसल्या देखील मॅचचा क्रीडा स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला SS लाईव्ह या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचंय आणि मॅचचा आनंद घ्यायचा आमचा असलेला शैलेश पाटील पराग पाटील यांचा हा टेक्निकल वर्ग अर्थातच आज हे कार्य करतायत. एका बाजूला कॅमेरामॅन म्हणून अक्षय, एका बाजूला अभिजित, एका बाजूला स्कोरर म्हणून आमचे पुष्पा आहेत आणि ऑपरेटर म्हणून विराज आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आमचे आयुष देखील स्कोरर म्हणून काम करतायत. चोवीस बॉल आणि धावांची समीकरण जुळवायची 22. 2 रन थोडेसे कमी आहेत पण आपण विचार करतोय 24 बॉल 22 सहज चेसेबल स्कोर आहे. पण नाही, या ग्राउंडवरती धावा उलगडतात, धावा थांबतात. मॅच ऑन होते. सलामीचा निखिल स्ट्राईकला. पहिलाच बॉल तिकडे मात्र स्विच केलाय. सिंगल रन. कॅल्क्युलेटिव्ह खेळावे लागणार आहे. जसं ग्राउंड तसं क्रिकेट खेळावं लागतं. अंडरआर्म क्रिकेट खरंच खूप वेगळं आहे. ओव्हरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट आपण नेहमी पाहतो, पण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला बॅटचे फ्लो ओपन करावे लागतात, मोठमोठे ड्राईव्ह करावे लागतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला ते ग्राउंड असतं, त्या ग्राउंडच्या अनुषंगाने कधी बॅट ओपन करायची, कधी आखूट खेळायचं, या बऱ्याच गोष्टी मात्र विचारात घ्याव्या लागतात. पुन्हा इथे मात्र टॅप खेळले तर गॅपमध्ये सिंगल रन मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिलं प्रॉपर चला रीड केला बॉल प्रॉपर आणि व्हाईट बॉल नक्कीच मिळतोय. निखिल यांनी हा बॉल अचूकतेचा हेरला. व्हाईट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा विशाल यांच्या गोलंदाजीवरती असलेलं नियंत्रण व्हाईट बॉलचं पाहायला मिळालं. प्रेम बावस्कर स्वागत आहे आपलं. पारसिक विभागाला बिलॉंग करता, चॉकलेट बॉय म्हणून तुमची ख्याती आहे. अनेक जण तुमच्यावरती मात्र प्रेम करतं आणि आज मात्र तुम्ही इथे मात्र उपस्थित झालात. स्वागत आहे. यावेळेला लेटकट खेळायचा होता, बॉल मिस झालाय. 3 बॉल आणि 5 रन झालेत. पुन्हा एक टॅप खेळले. तिकडे पॅव्हिलियन कक्षामध्ये बॉल गेलाय. म्हणजे प्रत्येक खेळाडूला बसण्यासाठी देखील छान व्यवस्था आहे. प्रेक्षकांसाठी देखील छान आसन पाहायला मिळते. पुन्हा एक डिक्लेअर रन मिळतोय. 5 बॉल आणि रन झालेत 7. शेवटचा बॉल आहे, पकडून टाकावा लागेल. स्टिपडून खेळण्याचा प्रयत्न, चान्स बनलाय, कुठे फेकतील. रन कंप्लीट होतोय. गौतम कडनं मात्र कुठेतरी या बॉल वरती झालेली ही महागातील चुकी. कोणता तरी एक विकेट मार्गी लागला असता. 1 ओव्हर समाप्ती 8 रन. एका षटका अखेरीस धावसंख्येची गणित 8 या अंकावर जाऊन पोहोचली आहेत. थोडं स्पीडअप करावं लागणार आहे.
आजच्या दिवसातील स्टेशन वाईज क्रिकेटची पहिली मॅच आपण पाहतोय. 3 दिवसाच्या दिनक्रमामधील ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक जण उत्सुकतेने पाहतोय. अनेक जण इथे उपस्थित राहिले. प्रत्येकाला लाईव्ह मॅच पाहायची आहे, म्हणजे तिकडे जाऊन प्रेझेंट कंडिशनमध्ये कशा प्रकारचे हे आयोजन आहे, कारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये या क्रीडा स्पर्धेची चर्चा. एक छान असं आयोजन केलंय, एक छान असं व्यासपीठ मान्यवरांसाठी पाहायला मिळते. खेळण्यासाठी क्रीडांगण छान आपल्या खेळाडूंसाठी पाहायला मिळते. बसण्यासाठी पेव्हिलियन कक्ष आहे. प्रेक्षकांसाठी देखील बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे. इथे मात्र पहिलाच बॉल लेटकट केलाय अक्षय गोलंदाज. दिवा परिसराला बिलॉंग करतात अक्षय देखील स्टेशन वाईजचं क्रिकेट खेळत आहेत. एक वेगाचा गोलंदाज म्हणून याने देखील त्याची एक अनोखी शैली घेऊन ओहो दांडी गुल झाली आहे. वेग 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 भन्नाट वेग. निखिलला स्टेप आउट करत असताना बॅट मधून बॉल कधी निघून गेला याचा मात्र काही नेम लागला नाहीये. बोल्ड आउट झालाय. पहिला विकेट मिळालाय. जबरदस्त. नवीन बॅटर मनीष अर्थातच बबडी. बबडी या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत. पुन्हा पुन्हा फेक. तिकडे लॉंग ऑफला बॉल टॅप केलाय. प्लेयर आहेत. फेकही केलाय पण रन मात्र एकच असणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच अनेकांना पाहायची आहे. एक बॉल एक तर पाहायला खूप इंटरेस्ट असतो. 3 बॉल आणि 10 रन. तिथे मात्र पुन्हा एकदा एक टॅप केलाय. बॉल डॉट होतोय. का बात आहे. मॅच आता मात्र दोन्ही संघ तेवढीच पकडून चाललेत, म्हणजे पहिली थोडीशी निसटताना पाहायला मिळत होती पण कव्हर होतीये. पुन्हा एक फुलटॉस बॉल. तिकडे लेग फाईनला मात्र दिशा दिली आहे. विशाल आले पण बॉल निघून गेलाय. फरार झालाय. 5 बॉल 11. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. आकाश अक्षय पकडून टाकावा लागेल. आणि बॅट कट तर लागली आहे. एक डिक्लेअरचा रन मात्र दिलाय. एक डिक्लेअर रन मिळतोय. चला 12 बॉल 12. 2 ओव्हर संपल्यात. 12 बॉल आणि रन झालेत 12. आता मात्र गरज आहे 12 बॉल 10. 12 बॉल आणि 10ची मॅच आली आहे. ही ओव्हर अतिशय महत्वाची आहे. एक जवळपास 5 ते 4 हेच रन द्यावे लागणार आहे. 6 बॉल 4ची मॅच देखील फाईट होईल जर 6 बॉल 6 आले तर. पण 6 बॉल 5 ते 4 हे रन जर दिले ना तर मॅचला आणखी काहीशी मजा येणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. पहिलाच बॉल नो बॉल दिलाय. तिकडे कशा प्रकारचा नो आहे तर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिलाय. बॉल डॉट होता पण त्या डॉट बॉलला कुठेतरी नो बॉलचा घोषणा पंचांच्या माध्यमातून कळवली गेली आहे. एक्स्ट्राचा मात्र 1 रन मिळालाय. टॅप खेळलेत. 1 रन मिळाला. हो जबरदस्त बॉल. क्या बात आहे संकेत. चांगला बॉल थांबवलाय. एखाद्या बॉलरला एखादा कीपर देखील प्रॉपर खूप गरजेचा असतो, कारण वेगाने टाकणाऱ्या बॉलला कीपरच्या माध्यमातून कव्हर करणं त्या देखील खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डॉट बॉल.
2 बॉल आणि 14. रन होतोय पूर्ण. 15 रन झालेत. 3 बॉल 15. 9 बॉल मध्ये अजूनही 7 रनांची गरज आहे. आणि तिकडे मात्र 2 रन आलेत. रन आउटचा बॉल 2 धावांवरती गेलाय. 2 रन मिळत आहेत. 8 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तिकडे मात्र लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि विकेट मिळतोय. तो 2 रन मात्र कुठेतरी गेले. तिथून मात्र मॅच थोडीशी पुन्हा एकदा कलाटणी घेते. नाहीतर शेवटला मॅच होती 6 बॉल 7-5 ची मॅच आहे. अजूनही शेवटचा बॉल अतिशय महत्वाचा. अनिकेत शेवटचा बॉल पकडावा लागेल, पकडून टाकावा लागेल. नवीन बॅट्समन स्वप्नील आहेत. शेवटचा बॉल आहे, अतिशय जाणीवपूर्वक जबाबदारीने हाताळावा लागेल. आणि शेवटचा बॉल विकेट मिळालाय. जबरदस्त, क्या बात आहे अनिकेत. 6 बॉल 5 ची मॅच आणली आहे. इंटरेस्टिंग. गौतम गोलंदाज. 6 बॉल 5. डिफेन्स करेल काय? नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला अमर. सहा बॉल 5 साठी दोन्ही संघांकडे तेवढी समसमान बरोबरी आहे. ओहो, बोल्ड आउट केलाय. जबरदस्त, क्या बात आहे. 5 बॉल 5 वरती मॅच आणली आहे. वंडरफुल, सुपर. ठाणे संघ आता मात्र अडचणीत अडचण. विकी पॅकर संघाला मात्र कुठेतरी आता 5 बॉल 5 धावांसाठी आणखी संघर्ष मात्र वाढतोय. कष्ट करावे लागणारे. दिवा विरुद्ध ठाणे ही मॅच मात्र पहिलीच आजच्या दिवसातील आपल्याला स्टेशन वाईजच्या मॅच दरम्यान पाहायला मिळते. एका बाजूला संघाचा कॅप्टन संकेत दिवा संघाच्या माध्यमातून नेतृत्व करतोय आणि एका बाजूला ठाणे संघाचा संघनायक बबडी संघाचा कॅप्टन म्हणून भूमिका बजावतोय. सॅम 11 डोंबिव दिवा आणि आपण पाहतोय विकी पॅकर ठाणे. इथे इथे चुकी केली आहे. ही चुकी करून चालणार नाहीये. बॉल टू बॉलच्या मॅचला जर अशा प्रकारे 1 रन जरी खर्च करणार ना तर खूपच संघ अडचणीत येईल. कारण एकेका रनाला महत्व आहे. परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका रनाला, राजकारणामध्ये एका मताला आणि आयुष्य जगत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला महत्व आहे. तो आनंददायी क्षण सोहळा आज आपण मात्र जगतोय, साजरा करतोय. खोलव्या टप्प्याचा बॉल टॅप केलाय. एक डिक्लेअरचा रन येतोय. 4 बॉल आणि 3 रनांची अजूनही मॅच आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. दोनही संघ तेवढ्याच प्रेशर खाली. प्रेक्षकांची देखील तेवढीच गर्दी हळूहळू वाढताना पाहायला मिळते.
इथे मात्र पुन्हा एक टॅप खेळलेत, 1 रन आलाय. अजूनही गरज आहे 3 बॉल मध्ये 2 रनांची गरज आहे. हा रन खूप महत्वाचा आहे. कॉल येतोय, हा रन बनव. कोणता संघ मात्र पहिल्या मॅच वरती नाव कोरतोय. आणि व्हाईट बॉलचा कॉल आलाय. पुन्हा आणखी एक एक्स्ट्रा धावेमध्ये हात घातलाय गौतम यांनी. 3 बॉल 1. मॅच मात्र आता हातातून निसटली आहे. पकड बनवली होती पण मॅच मात्र हातून पुन्हा एकदा जातीये. 3 बॉल 1 ची मॅच आली आहे. आणि ह्या मॅच वरती नाव कोरलंय ठाणे संघाने. अर्थातच विकी पॅकर अभिनंदन. या मॅचला मात्र पहिल्याच विजय मिळवलाय. प्रॅक्टिस नॉट अलाउड. प्रॅक्टिस अलाउड नाहीये मित्रांनो, प्रॅक्टिस अलाउड नाहीये. डोंबिवली संघ चेंबूर संघ प्रॅक्टिस अलाउड नाहीच आहे. स्वागत आहे संदीप पाटील यांचं. नक्कीच प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं.